माझी फक्त सर्व बांधवांना एवढं सांगणं आहे बाबा की आत्महत्या करणं हा एकच पर्याय नाहीये या गोष्टीवर. तुम्ही फक्त आत्महत्या करणं एवढंच बघता, पण पाठीमागे कुटुंबाची काय अवस्था होते ना ती मी आज भोगते. ते मला माहिती आहे की ते काय असते दुःख. त्यामुळे सर्व बांधवांना माझी एवढी विनंती आहे, जोपर्यंत माननीय मंत्री छगनराव भुजबळ जे आपल्या साहेब सोबत आहेत तोपर्यंत आपल्या ओबीसी आरक्षणाला 1% धक्का लागणार नाहीये, एवढं मी सांगू शकते. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं मी पोलीस व्हावं. आता ते अपूर्ण राहील का नाही हे मला माहित नाही, पण राऊत साहेबांनी माझ्यासारख्या वडील नसलेल्या मुलींना त्यांनी पुढील शिक्षणासाठी उचललेलं पाऊल माझ्यासाठी हा मदतीचा खूप मोठा हात आहे. ताई, आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, तुम्हाला अनावर होत नाहीयेत, तुमचा कंठ दाटून येतोय, ओठातनं शब्द बाहेर पडत नाहीयेत. मित्रांनो, हा हैदराबाद गॅझेटियर जो तुम्हा आम्हा ओबीसी बहुजन समाजाला मंडल आयोगानं दिलेला जो अधिकार आहे, जो हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतोय, तुम्हाला आम्हाला नेस्तनाभूत करून टाकण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून हा 2 सप्टेंबर रोजी जो काही हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जो निर्णय इथल्या शासकीय इथल्या राजकीय व्यवस्थेनं घेतलेला आहे, आणि म्हणून हा गॅझेटियर लागू करण्याचा जो निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा ही एकमेव मागणी घेऊन या ठिकाणी आपण लाखोंच्या संख्येनं आपली वज्रमूठ या ठिकाणी आवळून या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि म्हणून आपल्या या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी तमाम ओबीसी बहुजन समाजाचे नेते, आपल्या ओबीसी समाजाचा बुलंद आवाज आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री धनंजय भाऊ मुंडे साहेब या ठिकाणी, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर ती आपल्या बहुजन समाजाचा आवाज गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे.